काय बोलताय मग आता? नमस्कार, बोला. कशाबद्दल? ब्लॉग 2025 आयफोन 17चा एक दोन श्लोक संदेश होऊन द्या. त्यांना पुढे द्या आधी बोला. ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. तर गाईस 17 मध्ये आपला पहिला ब्लॉग होतोय शूट अँड वी आर अगेन 17 people, sorry 7 people, 17 इंडियन रेल्वे. अँड आता आम्ही चाललोय तुळजापूरला पहिल्यांदा. ॲट सिद्धेश्वर एक्सप्रेस. येस, इन सिद्धेश्वर एक्सप्रेस. असे का बसलेत? नीट बसा ना तुम्ही. तू म्हटला काय मला पोच द्यायला पाहिजे ना जरा. सो आपला एक मेंबर दादरमध्ये भेटणार आहे, तो आपल्याला स्टॉक घेतोय सगळा. हा खाण्या पिण्याची सोय. हा Yes. स्टॉक आल्यावरती आम्ही काकडी बिकडी घेऊन आलोय. चकणा आणलेला आहे. बॉक्स मी लोणपूट होणार आहोत आता. या आमच्या मातोश्री आहेत. सो जोक्स अपार्ट गाईस अँड येस. So guys, officially let me start with the day 1 sorry for the vlog. And yes, so let me introduce first कोण कोण आहेत आपल्या vlogमध्ये. So पहिल्यांदा एवढा मोठा यूट्यूबर असून घरामध्ये पहिल्यांदा vlogमध्ये नितेश भाई आलेत आपल्या. श्रावणी इज ऑल्सो ऑफिशियल इन द ब्लॉग ऑफ अभिमान अनप्लग. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन 17 मध्ये पहिला ब्लॉग आपण घेतोय. अँड वी गॉट सम स्टफ लाईक दाखवेल नंतर काय आहे ते. आपल्या संदेश भाऊकडून काय गोष्टी आणल्यात आपण. सो इफ इट्स गोइंग टू बी सक्सेसफुल कनेक्ट झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण क्वालिटीबिलिटी सांगा भाई कशी एकदम खायचं केला आपण. सो HD आणि 4K मध्ये अपलोड होतील व्हिडिओज. सो वी हॅव नितेश भाई, श्रावणी अँड से हाय. अरे एवढं हळू आहे असं आहे करा ना. मामा तर जे लोक वेट करत होते की लास्ट जत्रेचा व्लॉग बनवलेला त्याच्यामध्ये पप्पांचा एक इंट्रो दिलेला मी. अनप्लॅन अनस्क्रिप्टेड होता. सो तेव्हापासून फॅन फॉलोइंग वाढलेली त्यांची. आता मला खूप लोकांनी सजेशन्स दिलेत, रेकमेंडेशन्स पण दिलेत की पप्पांचा इंट्रो परत आण, पप्पांना इंट्रो दे. सो बघूयात आता यावेळेला काय ठरवतात, काय बोलतात. नक्की यावेळेला काहीतरी ठरवूनच बोलतील. सो ही इज रेडी with his attire, he's ready with his dialogues. So let's give the show, let's give the camera to the main character, the Sasta Raj Thakre, Sasta Amitabh Bachchan of the Borade family. Here we go. चालू दे, बोला काय बोलायचं मी अगोदर. काय आता तुम्ही बोला, तुम्हाला काय वाटते ते. तर आज आम्ही संपूर्ण फॅमिली अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू श्री अक्कलकोट निवासी स्वामी सद्गुरूंच्या दर्शनाला आम्ही निघालेलो आहोत. माझा परिचय त्यांनी दिलेलाच आहे. आणि आता एक अद्भुत असा अनुभव, वेगळी अशी एक अनुभूती घेण्यासाठी आम्ही आता त्यांच्या चरणाशी लीन होण्याकरता आम्ही निघालेलो आहोत. बऱ्याच वर्षांचं स्वप्न होतं, आपण सिरियलमधून किंवा कथानकांमधून वगैरे ते पाहत असतो. आणि त्याचा अनुभव प्रत्यक्ष घेणं ही एक वेगळी अनुभूती असते. आणि तो अनुभव आम्ही घेण्याकरता इथे आता आम्ही निघालेलो आहोत. तर या ब्लॉगद्वारे आपणही मला वाटतं की सर्वजण तुम्ही आमच्याबरोबर सामील व्हाल आणि आमचा हा जो आनंद आहे तो असा द्विगुणित करण्याकरता आपणही उत्साही असाल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि तिथे गेल्यानंतर तिथलाही काही अनुभव आम्ही आपल्याबरोबर शेअर करू. बोला अजून एवढंच. सो गाईज, दिस वॉज द इंट्रो ऑफ द ब्लॉग.
आय होप यू लाईक द इंट्रो. सो तर इंट्रो आवडला आहे तर भाई लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड कीप वॉचिंग. वी गॉट सम अमेझिंग स्टफ इन दिस ब्लॉग. सो आता ऑन द वे आहोत अक्कलकोटला. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. नारदादियोगी वृन्दवन्दितं दिगम्बरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. नारदादियोगी वृन्दवन्दितं दिगम्बरं. कालभैरवं भजे. चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणारं गुरुत्वाकर्षण आहे. सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडं बंद झाल्यावर कोणाला साक्षात अचानक आणि भयानक आम्हाला इथे एकदम सुंदर पहिल्यांदा अशी पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये अशी पुरातन काळामध्ये मूर्ती पाहतोय. खूप खूप सुंदर आहे खूप. पेट्रोल पंप कोणाचा आहे माहिती नाही. आपण इथे पेट्रोल भरतोय. जस्ट वॉशरूम चेक करायला गेलेलो इकडे. एवढं भयंकर वॉशरूम आहे मला इच्छा पण नाही झाली आतमध्ये जायची. सो अक्कलकोटवरून दर्शन होऊन आता आम्ही आहे तिकडे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतोय, गॅस भरतोय. इकडून आपण आता चाललो तुळजापूरला. गुरुजींच्या घरी स्टे करू, थोडं फ्रेश होऊ, जेवूया आणि मग आपल्या तुळजाभवानीला भेटायला जाऊया. आय एम वेटिंग फॉर व्हेरी लॉंग टाईम. खूप खूप उत्सुकता आहे माझी दर्शन घेण्यासाठी, आई भवानीला साक्षात समोर बघण्याची डोळे भरून. आय कांट वेट एनी मोर. सो थोडा वेळ अजून वेट करावं लागेल मला. सो गाईज वी आर फायनली इन तुळजापूर अँड आता आम्ही शिंदे कॉर्नर नावाच्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे. महाराष्ट्रीयन स्पेशल थाली सगळ्यांना एकच डिश ऑर्डर केली आहे मामांनी. सो लेट्स सी फूड कसं असेल. आणि ऑलवेज ट्रॅजेडी, माझ्या पप्पांचा फोन रूमवर राहिला आहे तर ते शोधायला गेलेत. आम्ही सगळे बसलो इकडे. गाईस फायनली इट्स टाईम की आता आम्ही तुळजापूरच्या मेन टेम्पलमध्ये जातो आहे. सगळे आम्ही रेडी होऊन सगळ्या माझे मम्मी, आत्या, श्रावणी सगळ्यांनी साडी घातली, आम्ही सगळ्यांनी कुर्ता घातला आहे. आणि इकडे आलेले आहेत काय पाहुणे. सो त्यांना मी दाखवतो तुम्हा लोकांना की कोण कसं कसं रेडी. हे आमच्या आईसाहेब आहेत, ही आपली गँग आहे टोटल. हे मामा, श्रावणी, आत्याबाई सगळं घेऊन आलेली आहे. सो लेट्स गो. अरे ते डमरूची पिशवी कुठे राहू द्या, चला चला चला. गाईस ही लाईन आहे अभिषेकाची, इकडून स्टार्ट होते आणि आमच्या पुढे एवढे लोक आहेत. आता आम्ही व्हेरिफिकेशन करणार आहे. गाईस बघा हे व्यक्ती ऐकत नाहीत, माझे फोटो व्हिडिओ आले नाहीत चांगले. नितेश भाई पण बोलले त्यांना की आपण काढूया, हे काय ऐकत नाहीत. काय ऍक्टिंग करत होते जरा. फोटो भाई भाई फोटो एवढे फोटो भाई भाई फोटो. स्वतःचं तर काय झालंय, आमचं तर होत्या. अच्छा स्वतःच झालंय. अच्छा तुला करायचं काय जे विचारणे आम्ही साकडं घालतो. हे दादाला करायचं पुढच्या वर्षी दादा येणार जोडीने. म्हणजे तुमचं झालंय ना. लाईनमध्ये किती वाजल्यापासून लाईनमध्ये 5:30 वाजल्यापासून बघता तुम्ही मागे आपली सगळे लोक आहेत. तर गाईज आम्ही आता मंदिरामध्ये ऑलमोस्ट प्रवेश करतो आहे. सगळ्यांनी ताटं घेतलीत अभिषेकाची आणि इथे मंदिरामध्ये ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो होतो. दॅट मी शो यू. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागी पावसिलवलाही. साही विवाद करता पडलो
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जिने प्रभू श्री रामचंद्रांना आशीर्वाद दिला, जिने माता रुक्मिणीला आशीर्वाद दिला, रुक्मिणी स्वयंवरामध्ये श्रीकृष्ण स्वारींना आशीर्वाद दिला, जिने श्री छत्रपती शिवरायांना शिवाई तलवार दिली आणि ज्यांनी तिच्या सामर्थ्यावर प्रचंड असं हे सामर्थ्य मिळवून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, स्थापन केलं. आज असे तू हिमाचल अशी त्यांनी त्या स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची सीमा वाढवली. तसेच शंभू राजांनी आपल्या प्राणांचं असं अमूल्य बलिदान करून आणि त्यांच्या तदनंतर त्यांच्या त्या धसक्याने, ताराराणीच्या पराक्रमाने, जी आदिमायशक्तीचंच रूप होती, त्या आदिमायशक्तीच्या रूपात ताराराणीने औरंगजेबाचा वध केला. असा तो राक्षस मारला आणि त्यांचं या देशावरती संपूर्ण इस्लामचा जो कब्जा होणार होता तो पूर्ण होऊ दिला नाही. अशी तुळजाभवानी, तिचं आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे, जी आदिमायाशक्ती आहे, जी आमची कुलस्वामिनी आहे, अशी क्षत्रियांची देवता, ही देवता अशी सर्वांवर कृपा करत राहो, अशी मी तिच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य चिंतितो. जय श्रीराम, जय भवानी. जय भवानी. आय वुड से की ज्या अफजल खानाने इकडे येऊन हे टेम्पल उद्ध्वस्त केलेलं आहे ना, त्याने मूर्तीवरती म्हणजे आईवरती त्याने स्वतः प्रहार केला होता आणि त्याच मोमेंटला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, जसं आता आपण म्हणालो की आई तुळजाभवानी ही क्षत्रिय देवता आहे, सो शी इन्स्पायर्ड महाराज, लाईक की महाराजांनी स्वतः मैदानात उतरून अफजलला फाडला, त्याला ठेवलाय नाही. आणि आजही त्याने पाडलेलं मंदिर आम्ही त्याच थाटामाटात उभारलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा, त्यांचं सामर्थ्य आणि आई भवानीची कृपा. सो असे किती पण अफजल आले गेले तरी काही फरक नाही पडला. आमचं स्वराज्य, आमची आई, आमचं तुळजाभवानी आणि आमचा जो धर्म आहे तो अजून पण अलाइव्ह आहे, जस्ट बिकॉज ऑफ ते एक डिवाइन एनर्जी जी आहे ती त्याच्यामुळे. सो खूप खूप भारी फिलिंग येते इकडे येऊन अँड यू शुड ऑल्सो एक्सपिरियन्स द सेम थिंग. सो आय वुड जस्ट ओनली से की जय भवानी, जय अंबे. गाईस, क्विक ऑन नोट की आपण तुळजापूरचं दर्शन एकदम मस्त केलं आहे आणि तुम्ही अटायर बघताय चेंज केलं आहे. पटापट घरी येऊन आम्ही कपडे चेंज करून आता पाटीलवाडा आहे ना, पाटीलवाडा की ढाबा आहे, पाटीलवाडा हां. सो वी आर इन पाटीलवाडा. पहिल्यांदा आलो आहे मी, रील्सवरती मी खूप रील्स बघितलेले ह्याचे. सो आज एक्सपिरियन्स घेऊया, बघूयात कसं आहे. नाईस कोझी स्पेस, ऑथेंटिक महाराष्ट्रीयन लुक द्यायचा प्रयत्न केला आहे. एक वाडा जसा असतो थोडं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, सो वी आर ॲट पुणे जंक्शन आणि इथून आता आपण एस टीने जाणार आहोत. सो येस, लेट्स सी आता इथून एस टी कुठून भेटते, शिवाजीनगर जावं लागतं आहे काय, तर नियरेस्ट स्टेशन कोणतं आहे. सो बघूयात. गाईस, आमची गाडी आहे 12 वाजता, रिपोर्टिंग टाईम तिचा इकडे 12 वाजता आहे आणि माझे पप्पा बघा, माझे पप्पा बघा 11:15 वाजल्यापासूनच तुम्ही बोला. आणि तू तेच सांगतोय, खिडक्यांमधून बॅगा टाकायच्या, नळ्या तोडायच्या, खिडक्या बांधायच्या. म्हणजे देव असंच भेटत नाही, धक्के बुक्के खावा लागतात, शीट असंच भेटत नाही. कोपरी माझं जबाबदारी होती पुण्यापर्यंत आणायची. आता माझी जबाबदारी या प्रत्येकाला खांद्यावर कावड घेऊन किंवा गाडी आली बघा हे घेऊन त्यांना भीमाशंकरच्या रस्त्यावर असलेलं आमचं गाव आहे कांची शिनोली, तिकडून घेऊन जायची. गाव चालू ठेव, गरमागरम मिसळ चारायची, तोंड मऊ भाजी मिसळ अशी करपर्यंत अशी मिसळ चारायची, मग त्यांना घरी न्यायची. आपण या सगळ्याची, ह्या गोष्टीची तुम्ही सगळ्यांनी दखल घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. Few moments later. 4 ते 8 तासासाठी फक्त ट्रिप मॅनेज करून कसं वाटतंय तुम्हाला? डोकेदुखी झाली आणि काय आमचं सगळं डोकेदुखी काय आमचं सगळं चाललंय. आमच्या खालूनवर आम्ही पार हलून गेलेलो आहोत, सगळे अवयव हल्ले, सगळं पार आमचे सगळे अवयव पार ढिल्ले झालेले आहेत. का कारण का काही सांगू शकत नाही. सो गाईस, असं आहे की शेवटी आपलं गाव ते आपलं गाव असतं आणि आमच्या कांशाची गोष्टच वेगळी आहे. इकडे आल्यानंतर लास्ट 2 दिवसापासून फिरतो आहे आम्ही. सोलापूरवरून तुळजापूर, अक्कलकोट, सो मेनी प्लेसेस, सो मेनी डिफरंट वाईब, टेम्पल अँड लोकं भेटलीत खूप वेगवेगळी. बट
जी वाईब मला इकडे माझ्या घरी येऊन भेटते, कांशाला भेटते, ती कुठेच दुसरीकडे भेटत नाही. सो दिस इज द पीस. सो गाईज, गुड मॉर्निंग अँड परत एकदा वेलकम बॅक टू चॅनल. आणि इट्स मॉर्निंग, इट्स ऑलमोस्ट 7 ऑफ मॉर्निंग आणि खूप बेकारवाली थंडी गाईज. आणि कांसे की एवढं चिल्ड इकडे वातावरण की इवन पाणी तापवायला गॅसवरती मोर दॅन 45 मिनिट्स लागत आहेत. बेकारवाला सीन आहे आणि पूर्ण हात पाय फ्रीज झालेले आहेत. आलो आहे असंच जस्ट पाटाला वॉक करायला मॉर्निंगला. फाटी आहे थोडी, ॲनिमल फिअर, बट यू कॅन लुक ॲट द व्ह्यू. गाडी चेंज झाली आहे, कपडे चेंज झाले, अवतार चेंज झाले, लोकेशन पण चेंज झाले, कारण की आता आम्ही चाललोय निमगावला. ओके, सो इट्स डे 3 वी कॅन से ऑर डे 2, आय डोंट नो. बट आजचा प्लॅन आहे, वी आर ऑन फायनल डे ऑफ द ट्रिप आणि निमगावला जातोय आपण आता. इथून अजून कुठे जाणार आहे आता? इकडून निमगाववरून यमाई देवीला, तिकडून मग आपण जाणार आहे मुंबईला. सो इट्स संडे अँड लेट्स होप की ट्रॅफिक नाही भेटेल आणि दर्शन खूप चांगलं होईल. लास्टली जेव्हा आपण खंडोबाला गेलेलो तेव्हा चंदू होता आपल्यासोबत, तो पण ब्लॉग आपण यूट्यूबवरती अपलोड केला आहे. इफ यू हॅव मिस्ड टू वॉच दॅट ब्लॉग, सो गो अँड वॉच द ट्रॅव्हल ब्लॉग विथ मी अँड चंदू. अँड येस, सो अगेन वी आर गोइंग टू शूट सम गुड फोटोज अँड videos and reels. We have family, so we will be clicking some good pictures along with them. And तळी भंडार भरायचा आहे देवाला, इकडे मंदिरामध्ये गेले होते. So it will be a great Sunday ahead and a great journey back to Mumbai again. So keep watching guys. तर आता आपण आलो आहे यमाई देवीला. सो गाईस, आपण आता आलो आहे खंडोबाला निमगावला. याआधी पण आपण बघितलं आहे हे टेम्पल. सो आता परत आलो आहे. हे आमचं ग्रामदैवत, कुळदैवत आहे, ग्रामदैवत नाही सॉरी. सो आता आम्ही इथे तळी भंडार करणार आहोत, देवाचं दर्शन घेणार आहोत आणि मार्केटिंग बघा गाईस. हो इथेच घ्या, आतमध्ये नाही तळी आता. खंडोबाला कधी पण आलं तर तळी भंडार करायचा असतो. सो आम्ही आता त्यासाठी तळी भंडारासाठी खोबरं आणि भंडारा घेतला आहे. आतमध्ये जाऊन सगळ्यांनी तळी भंडार करायचा असतो. तर सगळे आता तेच आपापली तळी आणि भंडारा घेत आहेत. आमचं कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी कडेपठार मुख्य दैवत तिथे आहे. पण सर्वांना सर्व ठिकाणी जाणं शक्य नाही, म्हणून भगवंतानं त्याच्या या रूपाचा आणि असा मंदिराद्वारे असा विस्तार केला भक्तांसाठी. तो फार दयाळू आहे, दिनांचा दयाळू, मनाचा मावाळू असा तो भगवंत. त्याने भक्तांच्या सोयीकरता वेगवेगळ्या ठिकाणी त्याने आपला अवतार धारण केला. जसं श्री क्षेत्र निमगाव आहे, कडेपठार आहे, जेजुरी आहे, अशा अनेक त्या लोकांच्या सोयीकरता भगवंताने इथं आपला अवतार घेतला आहे. आणि इथं ते भाषाकांत इथे आल्यानंतर आपल्याला अत्यंत असं ते करुणामय रूप पाहून, ते भगवंताचं आदिमायाशक्तीबरोबरचं रूप पाहून असं मन भारावून जातं. आपणही या भक्तगणांच्या या इच्छेकरता इथे आलात भगवंता आणि आम्हासारख्यांना कृतकृत्य केलं. त्यामुळे आपणही यावं आणि दर्शन घ्यावं असे आपल्याला मी आवाहन करतो. आए थे क्या? केवल आए नहीं, यही है. तुम्ही बघताय गाईस कोहिनूर मिसळवडेवाले. सो इट वॉज लाईक आम्ही क्विक ब्रेकफास्टसाठी थांबलो. ब्रेकफास्ट म्हणण्यापेक्षा एक नाश्ता करण्यासाठी थांबलेलो. सो
तिकडे पाठीमागे बघता तुम्ही की कोहिनूर जे नावाचं रेस्टॉरंट आहे तिकडे एकदम प्रॉपर ऑथेंटिक आणि बेस्ट मिसळ मिळते गाईस. यू शुड ट्राय वन्स, कारण की आम्ही इथे खाल्लं. सो इकडे एक्सपिरियन्स वॉज लाईक की द एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस. इट वॉज अनलिमिटेड पाव अँड अनलिमिटेड रस्सा आणि आम्ही तोडलं आहे नुसतं, कुत्र्यासारखे खाल्लं आहे नुसतं. 2 भेळ, 4-5 पाव. आजारी माणसं पण नाही बोलून त्यांनी पण मग एक प्लेट मिसळ मागवली आणि तोडली आहे ती पण. आता तोडातोडी झाल्यावरती मामा गेलेत, त्यांना प्रेशर आले. सो वी आर वेटिंग फॉर हिम. अभी देखते कितने बजे तक पहुँचते मुंबईला. सो ओके, सो गाईज वेलकम बॅक टू ब्लॉग. अँड अगेन आय कॅन से की जसं नेहमीप्रमाणे आपण कोणतीही ट्रिप प्लॅन करतो तशीच ही पण मी प्लॅन केलेली ट्रिप किंवा आम्ही सगळ्यांनी मिळून ज्या गोष्टी प्लॅन केल्या ती सक्सेसफुल झाली आहे फायनली. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, खंडेरायाच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने. कारण आम्ही इट्स ऑलमोस्ट 8 ऑफ द नाईट संडे आणि मी घरी पोचलेलो आहे आम्ही सगळे. सो इट वॉज अ रिअली बेस्ट एक्सपिरियन्स टिल नाव. जी जर्नी स्टार्ट झाली होती थर्सडे नाईटला CST पासून ते सकाळी सोलापूरपर्यंत, मग तिकडून अक्कलकोट, तुळजापूर, नेक्स्ट डेला परत पुण्याची ती ट्रेन, तिकडून तो मनसरपर्यंतचा STने प्रवास, मग तिकडून जो आजची जर्नी जी होती संडेची, मग यमाई देवी असो, मग तिकडून निमगावचा आमचा खंडेराय असो. सो फायनली आपण घरी आलो आहे. अँड जे खूप वर्षांपासून जे ड्रीम होतं आणि खूप वर्षांपासून प्लॅन्स होते की तुळजापूरला जायचं आहे, फॅमिलीसोबत जायचं आहे. सो एक फॅमिलीची रिलिजियस ट्रिप जी होती ती ॲक्च्युली 2025मध्ये तिच्या इच्छेने पूर्ण झालेली आहे. अँड येस वी कॅन से की आपण मी खूप वेळा बोललो आहे की आपण गोष्टी प्लॅन करतो की आपण हे करूयात आणि या दिवशी करूयात, या लोकांसोबत जाऊयात. बट बिलीव मी गाईज की जब तक ते बोलतात ना की बुलावा नाही आता तब तक इट्स रिअल. कारण आय ऑलमोस्ट वेटेड फॉर मोर दॅन 25 years. म्हणजे माझा जन्म झाल्यापासून मला आठवत नाही की मी लहानपणी कधी गेलो असेल. इवन माझे वडील मला बोलले की आपण पहिल्यांदा जातो ॲज अ फॅमिली तुळजापूरला. सो इट्स अ फॉर्च्यून फॉर मी. अँड नियरली मला ते 25 yearsसाठी वेट करावं लागलं. बट आय कॅन से माझ्या वडिलांनी त्याच्यापेक्षा जास्त वेट केला, कारण ते पण पहिल्यांदा गेलेत आणि कुळदैवत असून आम्ही अजून जाऊ शकलो नव्हतो. सो इट वॉज अ बिगेस्ट फेलियर फॉर अस. बट गोष्टी होतात त्या राईट टाईमवरती होतात. सो इट टूक सो मेनी टाईम and so many years to get it done, and it happened in a such a way like मी होतो, माझे पप्पा, आई, आत्या, श्रावणी, हितेश होते. सो इन दिस टाईम पिरियड खूप काही गोष्टी झाल्या आणि खूप काही गोष्टी बदलल्या. अँड दॅन टू आम्ही सगळे एकत्र आलो आणि एवढ्या वर्षाने जी आस होती मिळण्याची, जी देवीला बघायची आणि आई भवानीला भेटण्याची, ती पूर्ण झाली. अँड एवढ्या सगळ्या लाईफमध्ये गोष्टी असताना आपण ज्या मोमेंटला, म्हणजे मी ज्या मोमेंटला देवीला पाहिलं, मी अक्षरशः माझ्या पूर्ण दिवसामध्ये, म्हणजे सकाळ रात्रभर जी ट्रेनमध्ये होतो मी झोपलोही नव्हतो. आणि माझ्या डोक्यात एकच राहिलं की स्वरूप कसं असेल, कशी दिसत असेल, काय म्हणजे कोणत्या रूपात असेल, बघितल्यावरती काय वाटेल मला, काय फिलिंग येईल. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. कारण ज्या मोमेंटला आम्ही च्या लाईनमध्ये होतो आणि आम्ही अभिषेकसाठी गेलो, मला माहिती नव्हतं की फॉर नेक्स्ट सेकंड मी देवीच्या समोर असेल. आणि अक्षरशः मी इथे असं उभं आहे आणि समोर माझ्या अवघ्या काही एका फुटावरती, एक म्हणेल मी की 1-2 फुटावरती देवी होती. आणि मी नुसता बघत होतो की काय बघू, म्हणजे देवीकडे बघू की गाभाऱ्याकडे बघू का, म्हणजे असा होता मला की मी पूर्ण हरवून गेलेलो की नक्की दर्शन घेऊ, विश मागू, देवीच्या समोर माथा टेकू, पाया पडू. मला समजतच नव्हतं. मी सुधीर झालेलो पूर्ण. मी फक्त डोळे भरून देवीला बघायचा प्रयत्न केला. मी बघितला पूर्णपणे असं पण नाही सांगत, मी बघायचा प्रयत्न केला. बट ते कुठे ना कुठे एक बोलतो ना की मायेचा पाझर, तो ओलावा जे असतं ना की आपल्याला वी आर सर्चिंग फॉर समथिंग आणि ते आपल्याला कुठे भेटत नाही. मग ते फॅमिली मेंबर्समध्ये असो, मग बाहेर आपला मित्र असो कोणी, की आपण त्याला एखाद्याला शेअर करतो की काही गोष्टी. बट भले आपल्यासोबत खूप चांगली लोकं आहेत, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये खूप सपोर्टिव्ह लोकं आहेत, खूप मॉरल सपोर्ट देतात, खूप इमोशनल सपोर्ट देतात आणि त्यावेळेला उभी राहतात. बट दॅन टू एक जो असतो ना की एक एनर्जी, एक वाईब, एक अशी फिलिंग जी की आपल्याला ती एक आउट ऑफ द एनर्जीज देऊ शकते, ती डिवाईन एनर्जीज आपल्याला प्रोव्हाइड करू शकते. सो ते मला तिकडे जाऊन लिटरली फील झालं आहे. अँड होपिंग फॉर द बेस्ट. अँड आता सुरुवात झाली. इथून पुढे नेहमी असेच
दर्शनाला जायचंच आहे, कारण की ते महत्त्वाचं आहे खूप. कारण धर्म हा मानायचा नसतो, हा जपावा लागतो. तो जर आपण जर नाही करणार तर मग कोण करणार. सो तुळजापूर वॉज बेस्ट, नाईस अँड मोस्ट रिलिजियस लाईव्ह एक्सपिरियन्स फॉर मी. कारण लोक जे बोलतात की तुळजापूरमध्ये गेल्यावरती खूप जागृत देवस्थान आहे, ते का म्हणतात ते मला तिकडे गेल्यावरती कळालं. अँड आय एम रिअली देवाच्या साठी स्तुती करणारे आपण तो कोण, बट आपल्यासाठीच आहे ते सगळं. आपण जाऊन जर त्याचा अनुभव आणि अनुभूती मेन नाही घेणार तर मग कोण घेणार. सो खूप छान वाटलं. जस्ट आय वुड से की जय भवानी आणि जय अंबे. अँड सेकंड थिंग लाईक तिथून मग आम्ही खंडेरायाला गेलो. अँड तिकडे निमगावला जाणं तर आपलं येणं जाणं होत असतं हल्लीमध्ये. त्याचे आपण आधी पण ब्लॉग्स टाकलेले आहेत, लाईक ट्रॅव्हल ब्लॉग तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये खूप छान दर्शन वगैरे झाले आणि खूप छान एक्सप्लोर केलं आपण त्याच्यामध्ये. सो तो ट्रिपमध्ये आपल्यासोबत जेवढे पण लोक होते त्यांनी खूप एन्जॉय केलं. सगळ्यांनी आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि या ट्रिपला सक्सेसफुल करण्यासाठी पण खूप लोकांनी सपोर्ट केला, लाईक संतोष दादा, संधू आपला नेहमीचा, अँड परत मग तिकडचे पुजारी मोहोळ, परत मग मनसरचे आमचे जे गाडी घेऊन आलेले ते दादा. सो इट वॉज गॉड्स प्लॅन ॲट द एंड ऑफ द डे. कारण खूप गोष्टी मध्ये येत होत्या, खूप लोकांचे आमचे डेट्सही फिक्स होत नव्हते. तर डेट्स फिक्स होत होते तर मग जायचे माध्यम फिक्स होत नव्हते, तिकीट्स बुक होत नव्हते. आणि मग तिकीट्स बुक झाले तर मग त्याच्यामध्ये पण बरेच काय गोष्टी होत्या. त्या आम्हाला खूप ठिकाणी फिरायचं होतं, पंढरपूर, गाणगापूर, बट नाही झालं. आम्ही ट्राय खूप केला, डाय हार्ड ट्राय केला की हे करूयात, ते करूयात, थोडं टाईम मॅनेज करूयात, थोडं इकडे टाईम स्पेंड करून, बट ते नाही झालं. शेवटी आमचं फक्त अक्कलकोट झालं स्टार्ट ऑफ द मॉर्निंग. आणि नेक्स्ट मोमेंटला आम्ही 1 वाजता तुळजापुरात गेलो. 2 तास रेस्ट करून आम्ही 5:30ला मंदिरासाठी निघालो, अभिषेकासाठी तुळजापूरला. सो आपण बोलतो गॉड प्लॅन, ते खरं आहे. अँड हे नेहमी मला सांगत आलं आहे देव उपरचा की बाबा तू किती पण तुझी चालवलीस तरी शेवटी त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे होणार आहे. सो खूप छान ट्रिप झाली आमची. अँड तुम्हालाही जर ब्लॉग आवडला असेल नक्कीच आवडेल. आणि नेहमीसारखा तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. कारण वी आर ऑलमोस्ट ऑन 200 सबस्क्रायबर क्लोज. सो इट्स अ गुड ग्रोथ फॉर मी. आय एम नॉट डुईंग इट फॉर सबस्क्रायबर, ॲज यू नो वी आर क्रिएटिंग अ मेमरीज. अँड जेव्हा आपल्याला कधी कोणत्याही गोष्टीची आठवण येईल किंवा आपल्याला कधीही लाईफमध्ये लो फील होईल किंवा एकटेपणा वाटेल, सो आय एम जस्ट क्रिएटिंग दॅट व्हिडिओज ब्लॉग्स फॉर यू पीपल, फॉर मी ऑल्सो. की कधीही कोणाला कसलीही गरज असेल तर आपण जाऊन तो चॅनलवरती जाऊन बघू शकता. सो लेट्स ग्रो टुगेदर अँड सोबत मोठे होऊया. आपली माणसं मोठी करा, जसं नेहमी गणेश बोलतो. सो इट्स सो कीप वॉचिंग गाईज. अँड परत बोलतो आहे की शेअर करा चॅनलला, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड येस, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लोकांपर्यंत हा पोचवा. अँड भेटूयात नेक्स्ट ट्रिपमध्ये लवकरच. खूप प्लॅन्स आहेत. We will be seeing a lot of trips coming ahead of 2025 before 2026. And yes, iPhone 17 घेतल्यानंतर हा पहिला व्लॉग आहे आपण जो शूट केला आहे. आणि माझा फोन पण खूप लकी आहे की पहिला व्लॉग पण तुळजापूरला जाऊन आम्ही शूट केला आहे. सो येस, थिंग्स आर हॅपनिंग. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. अँड जास्त काही बोलत नाही आता, खूप भाषण दिलं आहे. सो आय वुड जस्ट से की सी यू ॲट अनदर ब्लॉग्स गाईज. बाय बाय.